नमस्कार, मी जगन्नाथ पाटील. आता नानबाट चर्चकडे आहे आणि हा सगळा नाताळचा माहोल आहे. अच्छा हो, काय चाल रहा है? एकदम मजा मा. व्हेरी गुड. तेव्हा क्रिसमसचं ही सजावट आपण पाहतोय. या ठिकाणी झाडे सजवलेली आहेत. सुंदरपैकी माडाचा वृक्ष आहे आणि मंदिराचा परिसर हा अशा तऱ्हेने सजवून घेतलेला आहे. नाताळचा सण हा आनंदाचा सण असतो आणि या परिस्थितीमध्ये अत्यंत सुंदर असे देखावे केले जातात आणि काही बायबलमधली काही तत्वे सुविचार असे मांडले जातात. हे पहा, कुपारी वेशातील हा माणूस आपल्याला दिसेल. ही टोपी आता परंपरेने टिकवून ठेवली आहे. एरवी ही कानटोपी म्हणतात. लाल टोपी हे एक वैशिष्ट्य असं होतं. इथे आपण पाहतोय जिजसचा पुतळा आहे. पहा, जिजस आकाशाकडे प्रार्थना करतोय. बहुतेक त्यांची जी शेवटची प्रार्थना आहे, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, ते काय करतात ते त्यांना कळत नाही. आणि हे चर्च आपण पाहाल तर चंद्रदर्शन सुद्धा आपल्याला घडतंय आणि हा चर्चचा परिसर आहे. अत्यंत विलोभनीय अशी झाडं वाढवलेली आहेत आणि या परिस्थितीमध्ये सेंट पॉल चर्च म्हणून नाव दिलेलं आहे. आपण पाहतोय नाताळच्या सणाचा हा उत्साह या ठिकाणी आपल्याला भरभरून दिसतोय. सुंदर अलीकडचं चर्च आहे. 17 वर्ष झाली बांधून, तशी 50 वर्ष झाली, पण आता हे नवीन नूतनीकरण केलेलं चर्च आहे. धन्यवाद.